जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्रीचरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई आणि सर्व संतांना मनपूर्वक वंदन करते। श्रवणासाठी उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि क्षेत्रज्ञ योग भगवद्गीतेचा अध्याय 13 या विषयी निरूपण करण्याचा प्रयत्न करते। गेल्या वेळेला आपण परमात्म्याचं ज्ञान होण्यासाठी साधकांनी काय काय केलं पाहिजे, अमानित्व, नंतर अहंकार राहित्य, सतत अध्यात्म विद्येमध्ये रत होऊन राहणे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या। आता 12 ते 17 या श्लोकांमध्ये आपल्या समोर जो परमात्मा जाणावयाचा आहे त्या संबंधीचं विवेचन या ठिकाणी आलेलं आहे। 13वा अध्याय आपला चाललेला असल्यामुळे हे वर्णन आपण आधीही इतर अध्यायातून कित्येकदा तरी ऐकलेलं आहे, पण जितक्या वेळेला ऐकू तितक्या वेळेला नवीन त्यातून काहीतरी प्राप्त होतं। हे अध्यात्म शास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे, नित्य नूतन आहे। त्यामुळे प्रत्येक अध्याय विषय जरी तोच असला तरी सुद्धा त्यातून नवीन नवीन असं काहीतरी आपल्या समोर या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं साधन म्हणा किंवा स्वरूपाचं ज्ञान म्हणा, या ठिकाणी आपल्या समोर नवीन नवीन पद्धतीने भगवंत मांडत आहेत। गेल्या वेळेला आपण 12वा श्लोकही पाहण्याचा प्रयत्न केला होता। क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन गोष्टी आपण पाहिल्या की अचेतन असणारं असं जे सगळं प्रकृतिमय आहे त्याला जो जाणणारा आहे तो क्षेत्रज्ञ। क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी अचेतन आणि चेतन या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे आलेल्या आहेत आणि क्षेत्रज्ञ जो आहे तो जसं ह्या अचेतन गोष्टीला जाणतो तसंच अंतःकरणातल्या भावभावना सुद्धा जाणणारा तोच आहे आणि त्याच्या आतमध्ये एक केवल चेतन नावाचं तत्व आहे। म्हणजे 3 गोष्टी आता आपल्या समोर आलेल्या आहेत। एक अचेतन म्हणजे प्रकृती, सचेतन म्हणजे जीवात्मा क्षेत्रज्ञ, आणि या क्षेत्रज्ञाच्या आतमध्ये जो आहे केवल परमात्मा त्याला केवल चेतन असं म्हणतात। तर या सचेतनाने म्हणजे क्षेत्रज्ञानी जसं क्षेत्राचं ज्ञान करून घेतलेलं आहे तसं हे क्षेत्र आणि जीवभाव आपल्या ठिकाणी कोण प्रकाशित करणार आहे, आपल्या बुद्धीला कोण प्रकाशित करत आहे हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे आणि त्याला परमार्थ असं म्हणतात। अचेतन गोष्टी जाणून घेऊन त्याचे शोध लावणे
ह्याला व्यावहारिक याच्यामध्ये प्रपंचाचं ज्ञान असं म्हणतात, आणि जो प्रकाशक आहे परमात्मा त्याला जाणणं याला परमार्थ असं म्हणतात. तर 12 ते 17 या श्लोकांमध्ये या परमात्म्याचं सर्व तऱ्हेचं वर्णन आपल्या समोर आहे. त्यामध्ये 12व्या श्लोकामध्ये त्याचं निर्गुण निराकार स्वरूप कसं आहे ते सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण पाहिलं आहे की मायेला अनिर्वचनीय असं म्हणतात, कारण सत लक्षणांशीही ती जुळत नाही आणि असत लक्षणांशीही ती जुळत नाही. म्हणून माया कशी आहे तर अनिर्वचनीय आहे. आणि ब्रह्म कसं आहे तर शब्दांचा लाभ तिथं लागत नाही. कितीही शब्दांनी त्याचं वर्णन करू गेलो तरी सुद्धा त्या ठिकाणी शब्द पोचत नाहीत. म्हणून ते ब्रह्म कसं आहे तर अनुर्वाच्य आहे. आता 13व्या श्लोकामध्ये आपल्या समोर सगुण निराकाराचं वर्णन या ठिकाणी भगवंतांनी केलेलं आहे की ते परब्रह्म कसं आहे तर सर्व बाजूंनी हातपाय असणारे, सर्व बाजूंनी डोळे डोके आणि मुख असणारे व सर्व बाजूंना कान असणारे ते या संसारात सर्वांना व्यापून उरले आहे. आता मायेचा अंगीकार करून भगवंत या सृष्टी रचनेला सुरुवात करतो. त्यावेळेला जेवढं काही त्यांनी निर्माण केलेलं आहे त्यामध्ये तो पूर्णपणे व्यापलेला असतो, असं एक शास्त्राचं आपल्या समोर सांगणं आहे. आता या निर्गुण निराकाराचं वर्णन करताना तो अपाद पाणी आहे, अनेत्र आहे, ह्या पद्धतीने त्याचं वर्णन आपल्या समोर शास्त्राने केलेलं असतं. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की ते परब्रह्म सर्व बाजूंनी हातपाय असणारे आहे. आता म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तर या सृष्टीमध्ये जेवढे म्हणून आपल्याला वस्तू, व्यक्ती, पदार्थ या गोष्टी दिसतात, कळतात, त्या सगळ्यांमध्ये ते परब्रह्म जे आहे ते पूर्णपणे व्यापून राहिलेलं आहे. आता आपल्याला आपल्या शरीराच्या ठिकाणी ज्या वेळेला अवयव दिसतात त्यावेळेला डाव्या हाताच्या ठिकाणी उजवा हात नाही आणि उजव्या हाताच्या ठिकाणी डावा हात नाही. ते दोन्हीही आपल्याला भिन्न भिन्न दिसतात. परंतु परमात्मा नावाचं, चैतन्य नावाचं, आत्मा नावाचं जे तत्व आहे ते मात्र संपूर्ण शरीरभर, अंतःकरणभर व्यापून उरलेलं आहे. म्हणून ते सर्वत्र सदा समत्वानी व्यापलेलं आहे. म्हणून सगुण निराकाराचं वर्णन या ठिकाणी की दृश्य जगातील सर्व प्राण्यांमध्ये ते कसं आहे तर व्यापून राहिलेलं आहे. आता सगळ्यांमध्ये तेच तत्व व्यापून राहिलेलं आहे असा जर आमचाही सतत श्रवण करून संतांच्या संगतीत राहून निश्चय झाला तर त्याचा आम्हाला काय नक्की फायदा होणार आहे तर आमच्यापासून जे भिन्न दिसतात, वेगळे दिसतात, त्या ठिकाणी भेदभाव निर्माण होतो आणि भेद हे तर आमच्या दुःखाचं कारण आहे. मग या सगळं संपूर्ण भेदमय असणाऱ्या या दृश्य जगतामध्ये अभेदाने भरलेलं एक तत्व आहे. हे जर सतत लक्षात राहिलं तर भेदाची जाणीव बाजूला होते आणि अभेदाच्या ज्ञानामुळे संघर्ष जो आहे आतमधला तो आमचा थांबायला मदत होते. आता हा वास्तविक पाहता त्या ब्रह्मावर केलेला काय आहे तर आरोप आहे. म्हणून याला अध्यारोपाची भाषा असं म्हणतात की तत्वतः निर्गुण निराकाराला कुठलंही इंद्रिय नाही, ते इंद्रियातीत आहे. पण तरी इंद्रिय रूपाने आम्हाला जे काही दिसत आहे, भासत आहे त्याच्यामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही असं दोन्ही पद्धतीने ते समजून घ्यावं. आणि व्यावहारिक जीवनात सुद्धा अत्यंत योग्य पद्धतीने जर त्याचा आम्हाला उपयोग करता आला तर जीवनातला आमचा जो संघर्ष आहे तो आम्हाला कमी व्हायला नक्की मदत होते. विराट पुरुषाचं जे वर्णन आहे ईश्वराचे, आपण ज्या वेळेला 4 शरीर पाहतो त्यावेळेला त्याच्या स्थूल शरीराला विराट असं म्हटलेलं आहे. आता या विराट पुरुषाच्या ठिकाणी 11व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की विश्वरूप दर्शन ज्या वेळेला भगवंतांनी अर्जुनाला दाखवलेलं आहे त्यावेळेला अनेक मस्तक, अनेक नेत्र, अनेक हात, अनेक पाय हे सगळं त्या एका भगवंताच्या ठिकाणीच पूर्णपणे स्थित असलेलं त्याला त्या ठिकाणी दिसलेलं आहे. म्हणून ही जी काय अवयवांची उपाधी या ठिकाणी ब्रह्मावर
आरोपित केलेली आहे त्याचा उपयोग साधनेसाठी तुम्हाला आम्हाला करून घ्यायचा आहे की जिथं जिथं जीव रूपाने आम्हाला प्राणी दिसतात त्या त्या वेळेला त्याच्या आतमध्ये एका भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही हे पाहायला शिकण्यासाठी इथं आपल्या समोर सगुण निराकार असणारं एक तत्व विश्वरूप परमात्मा असं त्याला म्हटलेलं आहे की विश्वामध्ये भरून राहिलेला व्यापून राहिलेला असा जो ईश्वर आहे त्या ईश्वराची या ठिकाणी आपल्याला काय मिळालेली आहे तर संपूर्णपणे त्याची शास्त्रशुद्ध माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे की या संपूर्ण संसारामध्ये आता निर्गुण निराकार जरी स्वरूपाने आम्ही असलो तरी सुद्धा आम्हाला या सगुण निराकार असणाऱ्या ब्रह्मांडामध्ये प्रारब्ध असेपर्यंत जीवन व्यतीत करावं लागतं. आता हे सगळं मिथ्या आहे हे जरी लक्षात घेतलं शास्त्रशुद्ध पद्धतीने तरी असलेलं जीवन व्यतीत करत असताना आनंदाचा अखंड अनुभव यावा असं वाटत असेल तर आनंद घन परमात्मा सर्व ठिकाणी पाहणे ह्याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक सुंदर व्याख्या या ठिकाणी आपल्या समोर येऊन जाते. डॉक्टर काकांचा एक आग्रह आहे की तत्वज्ञानाचं रूपांतर साधनेत केल्याशिवाय आपल्याला खरा आनंद जो आहे तो जीवनामध्ये उपभोगता येणार नाही आणि म्हणून ऐकलेल्या तत्वज्ञानाचा उपयोग साधनेमध्ये करणं याला फार परमार्थशास्त्रामध्ये महत्त्व आहे. नंतर परब्रह्माचं वैशिष्ट्य या ठिकाणी 14व्या श्लोकामध्ये आपल्या समोर सांगितलेलं आहे की आपल्याला जी काही 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्याद्वारे जे दृश्य जगतातील विषयांचं ज्ञान होतं शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयांचं ज्ञान आपल्याला नेत्र कर्ण नासिका रसना याद्वारे जे होत चाललेलं आहे त्या ज्ञानाच्या मागे असणारं ज्ञानघन तत्व म्हणजे परमात्म्याची सत्ता अखंड आहे आणि म्हणून प्रत्येक इंद्रियाला आत्म्याच्या सत्तेवर अंतःकरणाच्या साह्याने जीवाला दृश्य जगतातल्या पदार्थांचं ज्ञान होतं असं आपल्या समोर मांडणी आहे. आता आत्म्याला तर एकही अवयव नाही पण प्रत्येक अवयवामध्ये ते आत्मचैतन्य भरून राहिलेलं आहे व्यापून राहिलेलं आहे ते ज्ञानघन आहे म्हणून असणाऱ्या ज्ञानाच्या सत्तेवर इंद्रियांना ज्ञान होत चाललेलं आहे आणि म्हणून केनोपनिषदामध्ये आपल्या समोर मांडणी आहे की ह्या आत्म्याला म्हणजे परमात्म तत्वाला म्हणजे ब्रह्माला कानाचा कान डोळ्याचा डोळा ह्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे की प्राणाचा प्राण की या प्रत्येकाच्या मध्ये असं ते ज्ञानघन घनदाट भरलेलं तत्व आहे आणि म्हणून आमच्या इंद्रियांना त्याच्या सत्तेवर अंतःकरणाच्या माध्यमातून काय होत चाललेलं आहे तर ज्ञान होत चाललेलं आहे. आता हा आत्मा जो आहे तो सर्वत्र आहे. आत्मषटक मध्ये आपल्या समोर मांडणी आहे त्यामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की सर्वेंद्रियाणी हे आत्मतत्व कसं भरलेलं आहे तर आमच्या संपूर्ण अवयवांमध्ये संपूर्ण इंद्रियांमध्ये ते पूर्णपणे व्यापून भरलेलं आहे आणि त्याच्या सत्तेवरच आमच्या इंद्रियांच्या हालचाली चाललेल्या आहेत त्यांना ज्ञान होत चाललेलं आहे आणि त्यांचं पोषण सुद्धा त्याच्या सत्तेवरच होत चाललेलं आहे. आता ह्या ज्या क्रिया जीवांकडनं घडतात त्या क्रियेच्या मागे काय असतं तर गुण म्हणजे स्वभाव. त्या प्रत्येक जीवाचा एक स्वभाव असतो त्यामध्ये त्या स्वभावामध्ये 3 गुण जे आहे सत्व रज तम हे 3 गुण पूर्णपणे व्यापून राहिलेले आहेत. आता पुढचा जो आपल्याला अध्याय अभ्यासायचा आहे त्याला गुणत्रय विभाग योग असं 14व्या अध्यायाचं नाव आहे. त्याचा इथे थोडंसं काय आलेली आहे तर सुरुवात आलेली आहे की सर्वेंद्रिय गुणाभासम की जीवाला सर्व इंद्रियांचे जे ज्ञान होत चाललेले आहे आणि त्या होणाऱ्या ज्ञानाप्रमाणे त्याच्याकडून ज्या काही क्रिया होत चाललेल्या आहे त्या क्रियांच्या मागे सुद्धा हे 3 गुण जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी काय होत आहे तर ते गुण त्या ठिकाणी व्यापून असल्यामुळे त्या गुणांप्रमाणे गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते असं आपल्या समोर भगवद्गीतेत त्याचा उल्लेख आलेला आहे की कुठल्याही भोगकाळी
वास्तविक पाहता नेमकं काय होतं? भोगातून ज्या वेळेला आनंद किंवा सुख मिळालेला जीवाला अनुभव येतो त्यावेळेला नेमकं काय झालेलं असतं? विषयांमध्ये खरोखरीच सुख देण्याचं सामर्थ्य आहे का? इंद्रियांमध्ये पूर्ण सुख देण्याचं सामर्थ्य आहे का? तर इंद्रियांची शक्ती सुद्धा कमी कमी होत जाते. नंतर विषय जे काही तुम्हाला आम्हाला प्राप्त होतात त्याला सुद्धा प्रारब्धाची मर्यादा आहे इत्यादी पद्धतीने आपल्या समोर मांडणी आहे. मग या ठिकाणी की विषय भोगाची साधने आणि भोगाची जाणीव या तीन गोष्टी ज्या आहेत त्या चिदाभासाच्या ठिकाणी आहे, जीवात्म्याच्या ठिकाणी आहे. आतमध्ये व्यापून असलेला जो परमात्मा आहे तो मात्र विषय निरपेक्ष आहे. त्याला विषयापासून सुख घेण्याची अजिबात काय नाहीये तर गरज नाही, कारण सुखरूपत्वाने तो कायमचा त्या ठिकाणी नांदत आहे. मग जीवाला जो सुखाचा अनुभव येतो विषयांच्या भोगकाळी त्यावेळेला नेमकं त्या ठिकाणी काय झालेलं असतं? तर विषयांच्या ठिकाणची अनुकूल बुद्धी आणि अनुकूल वाटणारे विषय ज्या वेळेला त्या जीवाच्या समोर येतात त्यावेळेला क्षणभर त्याचं अंतःकरण स्थिर होतं आणि स्थिर असणाऱ्या अंतःकरणाला आतमध्ये असलेल्या आत्मानंदाचा क्षणभर त्या ठिकाणी अनुभव येऊन जातो. अशी शास्त्राची आपल्या समोर मांडणी आहे की विषय जे आहेत ते सुखरूप नव्हेत, ते कसे आहेत तर अनित्य आहेत. विषय भोगणारा जो आहे तो सुद्धा कायमस्वरूपी नाही, तर तो सुद्धा अनित्य आहे. आता विषयांमधलं सुख अनित्य आहे हे कशावरून आपल्याला ठरवता येतं? तर आता आईस्क्रीम नावाचा एक पदार्थ आहे तो उन्हाळ्यात आपल्याला अत्यंत सुख देणारा आहे, पण हाच पदार्थ ज्या वेळेला हिवाळ्यामध्ये आवडतो म्हणून आम्ही खायला जाऊ तर त्याच्यापासून सुख होतं का दुःख होतं? पावसाळ्यामध्ये आवडतं म्हणून ज्या वेळेला आम्ही आईस्क्रीम खायला जाऊ तेव्हा त्याचा परिणाम सुखात होतो का दुःखात होतो? तर चव जरी त्याची अनुकूल वाटत असली तरी परिणामतः ते दुःखच देऊ शकतं. मग कधी सुख देतं आणि कधी दुःख देतं असं जे काही पदार्थ या जगतामध्ये भरलेले आहे ते पूर्ण सुखरूप असणे कदापिही शक्य नाही. आणि म्हणून सुखरूप तत्व कुठलं आहे तर तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा हो. आणि समर्थ आपल्याला म्हणतात तुम्हाला पूर्ण सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर ते सुख कुठं आहे? तर ते सुख भोगण्यासाठी रामाचीच फक्त उपासना करावी असं ते आपल्याला दासबोधाच्या माध्यमातून सांगतात की जयासी वाटे सुखची असावे तेने रघुनाथ भजनी लागावे. पूर्ण सुखरूपता जी आहे ती रघुनाथ भजनाशिवाय अंतःकरणाला अनुभवाला येऊ शकत नाही. मग आम्हाला जो काही अनुभव सुखाचा किंवा दुःखाचा असू दे दोन्हीही अनुभव आम्हाला त्या परमात्म्याच्या सत्तेवरच येत चाललेले आहे. आणि विषयांमधून कितीही सुख भोगण्याचा आम्ही प्रयत्न केला तरी विषय हे मुळात आम्हाला सुखही देऊ शकत नाही दुःखही देऊ शकत नाही. तर आमच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयीची जी अनुकूलता किंवा प्रतिकूलता या दोन्ही भावना आहेत त्यातूनच आम्हाला सुखदुःख जे आहेत ते वाट्याला येतात. आणि आता त्याच्या पलीकडचा आनंद जर आम्हाला भोगायचा असेल तर आपल्या समोर परमात्म तत्व कसं आहे तर सद्घन आहे, चिद्घन आहे, आनंदघन आहे. आणि आनंदघन म्हणजे नेमकं काय आहे सांगितलेलं आहे आपल्याला की सुख त्या ठिकाणी विषय निरपेक्ष सुख असं त्याला म्हटलेलं आहे. आनंद म्हणजे नेमकं काय आहे तर विषयांचा काहीही संबंध नाही पण तरी सुद्धा अंतःकरणाची प्रसन्नता आपल्याला अनुभवाला येते. त्यावेळेला तो अनुभव जो आहे तो त्या आनंदघन परमात्म्याचाच असतो. मग आता हे सगळं लक्षात घेऊन आता व्यवहार आहे तोपर्यंत भोग प्रारब्धाने आमच्या समोर येऊन उभे ठाकणार आहेत. किती पद्धतीने त्याचा नाकारण्याचा प्रयत्न केला तरी जीवन हे आपल्या एकट्याचं नसल्यामुळे ते तसंही होऊ शकत नाही. मग अशा वेळी साधकांनी काय करावं ते सुद्धा आपल्याला संत सांगून ठेवतात की प्रारब्धाने जे जे काही भोग वगैरे आपल्या समोर येतील त्यावेळेला त्या भोग समयी किंवा त्या भोगांच्या त्याग समयी दोन्हीही वेळी राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे तया अंगी. कारण कर्म केल्याशिवाय तर या जगतामध्ये आम्ही जीवन
व्यतीत करू शकत नाही. म्हणून कुठलंही कर्म भोगाचं असू दे किंवा त्यागाचं असू दे, ते करायची वेळ आली तर नामानुसंधान जे आहे ते सतत टिकवून ठेवावं, म्हणजे त्या कर्माच्या भोगाचा लेप तुम्हाला आम्हाला लागणार नाही. आता व्यापक परमात्मा कसा आहे ते इथं आपल्या समोर 15व्या श्लोकामध्ये मांडणी केलेली आहे की या संपूर्ण सृष्टीमध्ये आपल्याला काही जड आणि काही चेतन, म्हणजे चेतन व अचेतन असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपल्याला दिसून येतात. मग आता सर्व भूतांच्या आतमध्ये काही चेतन आहेत, काही अचेतन आहेत, पण या सर्वांच्या आत बाहेर हे परमात्म तत्व पूर्णपणे व्यापून राहिलेलं आहे. आता सर्वांच्या आतमध्ये तेच तत्व व्यापून राहिलेलं आहे हे इतक्या वेळेला आपण शास्त्राकडनं ऐकतो आणि ते जाणण्याचा मनापासून प्रयत्न सुद्धा करतो, पण तरी सुद्धा आपल्याच आतमध्ये व्यापून असलेल्या या परमात्म तत्वाचा आपल्याला अनुभव का बरं येत नाही. संत मात्र आपल्या समोर त्यांचा अनुभव ठेवतात. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, की त्यांना सर्वत्र ब्रह्म आहे याची पूर्णपणे खात्री पटलेली असते. मग नभी वावरे जो अनुरेणू काही, रीता ठाव या राघवे विण नाही, असा आपल्या समोर समर्थ सुद्धा त्यांचा अनुभव सांगतात. भरला घनदाट हरी दिसे असा अनुभव ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. मग सर्वत्र सदा समत्वानी ते जर व्यापून राहिलेलं आहे, मग तेच सर्वांमध्ये व्यापलेलं आहे म्हणल्यावर त्या सर्वांमध्ये मी सुद्धा येतोच की नाही. मग या ठिकाणी ते मला का अनुभवाला येत नाही, तर ते आपल्या समोर इथं सांगितलंय की अत्यंत सूक्ष्म बुद्धिवृत्ती झाल्याशिवाय, शुद्ध आणि स्वच्छ सूक्ष्म अशी बुद्धिवृत्ती आपली झाल्याशिवाय ते बुद्धीला आकलन होत नाही. आता बुद्धीला आत्मज्ञान होत नाही, पण बुद्धीशिवाय शब्दज्ञान होत नाही. या पद्धतीची मांडणी आपल्या समोर या ठिकाणी आहे. आणि नंतर म्हटलेलं आहे की ते कसं आहे, तर जवळही आहे आणि दूरही आहे. आता जवळही आहे म्हणजे आता जवळ म्हणजे नेमकं किती जवळ आहे ते आपल्या, तर आपल्या जवळ जास्तीत जास्त आपल्या जवळ काय आहे, तर आपलं शरीर हे जास्तीत जास्त आपल्या जवळ आहे. म्हणजे स्थूल शरीर आपल्या जवळ आहे. त्या स्थूल शरीराच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे, ते स्थूल शरीरापेक्षा सुद्धा आपल्या जवळ आहे. त्या सूक्ष्म शरीराच्या आतमध्ये कारण शरीर आहे आणि कारण शरीराच्या आतमध्ये महाकारण शरीर आहे आणि त्या महाकारण शरीरामध्ये मी आहे असं सतत काय आहे त्या ठिकाणी स्फुरण आहे. म्हणजे सगळ्यात जवळ आपल्या काय आहे, तर महाकारण शरीर जे आहे ते सगळ्यात आपल्या जवळ आहे. पण स्थूल शरीरावरची दृष्टी बाजूला केल्याशिवाय, स्थूल शरीरामध्ये रमणं बाजूला केल्याशिवाय, सूक्ष्म शरीरातल्या होणाऱ्या सुखदुःखामध्ये न अडकता आनंदाचा शोध घेत गेलो तरच आपल्याला त्याचा शोध लागणार आहे. आणि जोपर्यंत स्थूलामध्ये आणि मनाला येणाऱ्या व्यापारांमध्ये म्हणजे अनुभवांमध्ये जोपर्यंत चित्तवृत्ती बुद्धिवृत्ती आमची अडकून पडलेली आहे, तोपर्यंत त्याच्या पलीकडे व्यापून असणारं जे आत्मतत्व आहे त्याचा तुम्हाला आम्हाला कदापिही शोध लागणार नाही. आता ते आतही आहे, बाहेरही आहे, दूरही आहे, जवळही आहे. वास्तविक पाहता ते घनदाट आहे आणि सर्वव्यापी आहे. एवढं सांगितल्यावर थांबता येत नाही का शास्त्राला. पण तुमची आमची समजूत पक्की व्हावी याच्यासाठी आमच्या ज्या बोलीभाषेतले शब्द आहेत ते घेऊन सुद्धा ही श्रुती माऊली तुम्हाला आम्हाला त्या परमात्म तत्वाचं वर्णन करून देत आहे. तर ते जवळही आहे, दूरही आहे, आतही आहे, बाहेरही आहे. आता जवळ आणि दूर, आत आणि बाहेर या दोन्हीही देह आणि जगत सापेक्ष कल्पना आहेत. आत आणि बाहेर. मग आता देहाच्या आत आहे, देहाच्या बाहेरही आहे, ब्रह्मांडाच्या आत आहे, ब्रह्मांडाच्या बाहेरही आहे. या पद्धतीने त्याला काय करून घ्यायचं आहे तर समजून घ्यायचं आहे. आता इथं एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की आकाश आहे पूर्ण सर्वव्यापी. जास्तीत जास्त ते ब्रह्मतत्वाला दृष्टांत जर द्यायचा झाला तर तो आकाशाचा दिला जातो. कारण ते कसं आहे तर पूर्णपणे व्यापक असणारं आणि सूक्ष्म असणारं महाभूत आहे. म्हणून जास्तीत जास्त जवळचा दृष्टांत ब्रह्म समजून घेताना आकाशाचा दिला जातो. आता
आकाश पूर्णपणे घनदाट व्यापून आहे आणि त्याच्यामध्ये नंतर एक घट निर्माण झाला, एक मठ निर्माण झाला, तर ते आकाश घटातही आहे, मठातही आहे आणि त्या दोन्हींना सोडून बाहेर सुद्धा पूर्णपणे व्यापलेलं आहे. आता घट आणि मठ हे असलेल्या आकाशामध्ये निर्माण झालेले आहेत. आधी ते निर्माण झाले आणि नंतर त्यात आकाश शिरलं असं नसून असलेल्या आकाशामध्येच घट मठ इत्यादी गोष्टी तयार झाल्या. तसं असलेल्या परमात्म तत्वाच्या मध्येच अनेक शरीर नामरूपात्मक जे तुम्हाला आम्हाला दिसायला लागलेले आहेत ते नंतर तयार झालेले आहेत. पण इतके तयार जरी ते झालेले दिसत असले तरी या सर्वांमध्ये म्हणजे जसं घटामध्ये आणि मठामध्ये आकाश पूर्णपणे व्यापून असतं, तसं हे चैतन्य जे आहे ते तुम्हाला आम्हाला सर्वत्र त्यांनी काय केलेलं आहे, व्यापलेलं आहे. समर्थांनी खूप छान त्याच्या संदर्भामध्ये एक ओवी आपल्या समोर ठेवलेली आहे की हे परमात्मा तत्व तुमच्या आमच्या सर्व बाजूंनी कसं आहे. तर पक्षी अंतराळी गेला सभोवती आकाश तयाला, की एखादा पक्षी आपण आकाशामध्ये उडताना पाहत असलो तर त्या पक्षाच्या आत बाहेर मागे पुढे खाली वर सर्वत्र आकाशच आकाश असतं. त्याप्रमाणे तुमच्या आमच्या आत बाहेर मागे पुढे सर्वत्र ते चैतन्य नावाचं तत्व जे आहे ते पूर्णपणे व्यापून राहिलेलं आहे. जेवढं पिंडाच्या आत बाहेर ते व्यापून आहे तेवढंच ब्रह्मांडाच्या सुद्धा ते आत बाहेर पूर्णपणे व्यापून आहे. मग आम्ही त्याला कुठं पाहायचं आहे, तर आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाहायचं आहे. त्या परमात्म तत्वाला ज्या वेळेला आतमध्ये आम्ही पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला व्यतिरेकी साधनेने ते आतमध्ये पाहायचं आहे आणि त्याला जेव्हा आम्ही बाहेर पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला अन्वयाच्या साधनांनी ते सर्वत्र भरलेलं आहे असं पाहायला शिकायचं आहे. ते आहेच आहे, फक्त आम्ही ते पाहायला शिकायचं आहे. असलेल्याच परमात्म तत्वाला पाहण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. असं आपल्या समोर एक छान व्याख्या त्याची येऊन जाते. आता इतकं सर्वत्र भरलेलं असूनही ते तुम्हाला आम्हाला का बरं कळत नाही, का बरं जाणवत नाही, तर त्याचं उत्तर एकच या ठिकाणी आहे की जीवाला ते स्वरूपाच्या अज्ञानामुळेच परमात्मा जाणता येत नाही. म्हणजे आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान हेच परमात्म तत्व जाणण्यासाठीचा मोठा प्रतिबंध आहे, मोठा अडथळा आहे. पण आपण मात्र ज्या वेळेला अडथळे निर्माण होतात त्यावेळेला कशावर लागतो ते की या प्रपंचामुळे काय होत नाही, मला परमार्थ साधता येत नाही. या सगळ्या व्यक्तींचं कर्तव्य करण्याच्या नादामध्ये मला माझी साधना साधता येत नाही. या पद्धतीने आपल्याला जेव्हा जमत नाही ही गोष्ट त्यावेळेला आपण बाहेरच्यांकडे बोट दाखवतो. पण इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की आपल्या आतमध्ये असणारं जे त्या स्वरूपाचं अज्ञान आहे की ज्याच्यामुळे ज्ञान होण्यास अडथळा येतोय, स्वस्वरूपाचं ज्ञान होण्यास ज्या ज्या गोष्टीमुळे अडथळा निर्माण होतोय ते सगळं अज्ञानात मोडतो. मग आता बाहेरचा प्रपंच हा मला अडथळा करतो का त्या प्रपंचाविषयीची माझ्या चित्तातली आसक्ती मला परमात्मा तत्वाकडे झेप घेण्यासाठी अडथळा निर्माण करते? तर ह्याचं उत्तर आहे माझी असणारी आसक्ती, माझ्या ठिकाणी असणारा या संसाराचा प्रभाव, मला वाटणारा या संसाराचा मोह हेच माझ्या परमात्म स्वरूप ज्ञानाच्या आड येणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून त्याच्यापासून मला काय करायचं आहे तर अनासक्त होण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता दोन गोष्टी इथं आपण पाहिल्या की एक चेतन आहे आणि एक अचेतन आहे. आता हे फरक सुद्धा कशामुळे पडलेले आहेत? वास्तविक पाहता केवळ चेतन नावाचं तत्व जर सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त आहे तर हे दोन फरक किंवा हा भेद कशामुळे निर्माण झालेला आहे? तर अचेतनाच्या ठिकाणी अंतःकरण नाही म्हणजे चिदाभास नाही आणि म्हणून चेतन तत्व अभिव्यक्त त्या ठिकाणी झालेलं नाही. पण केवळ चेतन तत्व अभिव्यक्त जरी त्या ठिकाणी नसलं तरी सुद्धा ते तिथं आहेच आहे. जसं आपण पाहतो की लाकडामध्ये अग्नी व्यापूनच असतो, जरी तो त्यावेळेला तिथं प्रगटपणे दिसत नसला तरी सुद्धा तो त्या ठिकाणी असतोच असतो. तसंच इथं मग आता हा जवळ अज्ञानामुळे हा आत्मा न जाणणाऱ्याला लक्षावधी जन्म दूर आहे.
आणि जाणणाऱ्याला तो आत्ता ह्या क्षणी पूर्णपणे तोच तो झालेला आहे, असा फरक या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. की ज्याच्यावर गुरुकृपा आहे, गुरुकृपान्वित संस्कार ज्याने अंतःकरणावर स्वतःच्या करून घेतलेले आहे, शास्त्रावर ज्याची श्रद्धा आहे, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते ब्रह्म आहेच आहे असा ज्याच्या बुद्धीचा शुद्ध आणि सूक्ष्म झालेली असल्यामुळे काय झालेला आहे तर निश्चय झालेला आहे, त्याच्यासाठी ते ब्रह्म आत्ता ह्या क्षणी तोच आहे. आणि ज्याच्या बुद्धीवर रजतमाचा खूप मळ साचलेला आहे, कीटण साचलेलं आहे, त्याला मात्र हा आत्मा कित्येक जन्म दूर आहे. जोपर्यंत त्याला त्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत तो दूरच दूर आहे. आपल्या समोर ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा असाच मंत्र ठेवलेला आहे, तदे जती तन्ने जती तद्दूरे तद्वंतिके, की तो जवळही आहे आणि तो दूरही आहे. मग जवळ आणि दूर हे आमचे बोली भाषेतल्या शब्दांनी आम्हाला त्यांनी समजून सांगितलेलं आहे. ज्याच्या तो आत्ता ह्या क्षणी अनुभवात आलेला आहे त्याच्या तो इतका जवळ आहे की तोच तो आहे. आणि ज्याच्यावर शास्त्राचे संस्कार नाही, ज्याच्यावर गुरुकृपा झालेली नाही, ज्यांनी स्वतःला काही घडवलेलं नाही, दैवी गुणसंपदा ज्याने अंगीकारलेली नाही, ज्यांनी आपल्या बुद्धीची शुद्धता आणि सूक्ष्मता या दोन्ही गोष्टी पूर्णपणे करून घेतलेल्या नाही, त्याच्यासाठी मात्र ते आत्मतत्व दूरच दूर आहे. मग ते अत्यंत जवळ आणायचं म्हणजे त्याला अनुभवायचं असेल तर त्याच्यावर उपाय काय आहे तर बुद्धीला शुद्ध आणि स्वच्छ करणे. कारण शुद्धाला शुद्धाची ओढ लागते असं आपल्या समोर उपनिषदाचं सांगणं आहे. मग आपलं अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ करणे याला साधना असे म्हणतात. सर्वात शुद्ध आणि स्वच्छ तीर्थक्षेत्र कुठलं आहे, पवित्र तीर्थक्षेत्र कुठलं आहे असा प्रश्न एकाने ज्या वेळेला शंकराचार्यांना विचारला त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलेलं आहे की ज्याचं शुद्ध आणि स्वच्छ अंतःकरण झालेलं आहे त्याच्या इतकं पवित्र तीर्थक्षेत्र दुसरं नाही. आता सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात मंगल काय आहे तर आत्मा नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते अत्यंत पवित्र, शुभ, मंगल असं आहे. आणि त्याचा ज्याने अनुभव घेतलेला आहे तो आतून बाहेरून पूर्णपणे शुद्ध झालेला असतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती ह्याप्रमाणे तो पूर्ण ब्रह्मरूपच झालेला असतो. आणि म्हणून त्याच्या इतकं दुसरं शुद्ध आणि स्वच्छ दुसरं काहीही नाही. आणि म्हणून अशा शुद्ध आणि स्वच्छ आत्मतत्वाचा ज्याने अनुभव घेतलेला आहे त्याच्या चरणाशी बसल्याशिवाय आम्हाला तो आत्मा आमच्या आतमध्ये व्यापून राहिलेला आहे ह्याच्यावर विश्वास बसू शकत नाही. आता 16व्या श्लोकामध्ये आपल्या समोर मांडणी आहे की या संपूर्ण दृश्य जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय जे काही होतात ते सुद्धा या ब्रह्माच्या सत्तेवरच होतात. जन्मादेस्य यतः याप्रमाणे एक ब्रह्मसूत्र आपल्या त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आता हे ब्रह्मतत्व सर्वांमध्ये समत्वाने व्यापून असून अनेक शरीरांमध्ये मात्र ते विभागल्यासारखं दिसतं. म्हणजे शरीर भिन्न भिन्न दिसत असल्यामुळे आपल्याला हे ब्रह्मही भिन्न भिन्न आहे असं वाटायला सुरुवात होते. पण सर्व भूतांची उत्पत्ती करणारे, धारण पोषण करणारे आणि त्याचा ग्रास करणारे असे हे काय आहे तर ब्रह्म आहे. आता नामरूपात्मक उपाधींच्या विविधतेमुळे ते सर्वत्र व्यापून असून सुद्धा आपल्याला ते एकदेशी असल्यासारखं किंवा विविध असल्यासारखं वाटायला सुरुवात झालेली आहे. आता ह्या ज्या उपाधी आहेत नामरूपात्मक त्या उपाधी वास्तविक पाहता सत्य नसून कशा आहेत तर माईक आहेत आणि कल्पित आहेत. आणि त्या कल्पित असल्यामुळे हे त्यांचे वाटणारे जे भेद आहेत ते सुद्धा सगळे कसे आहेत तर कल्पितच झालेले आहेत. पण ज्यांना दृश्य जगत आपल्या सत्यत्वाने वाटते त्यांच्यासाठी शास्त्र जे आहे ते अध्यारोपाच्या मांडणीतून काय करते तर ईश्वर नावाची एक संकल्पना आपल्या समोर ठेवते की त्यांनी निर्माण केलं. मग आता ब्रह्मदेवाच्या रूपाने हे जग निर्माण करण्याचं काम सुद्धा कोण करतं तर ते ब्रह्मच करतं. विष्णू रूपाने तेच या
ईश्वर नावाचं तत्व जे आहे, मगाशी आपण ज्याला सगुण निराकार असं म्हटलेलं आहे, ते सगुण निराकार तत्वच विष्णू रूपाने या जगताचा सांभाळ करतं आणि रुद्र रूपाने म्हणजे महेश रूपाने याचा तो काय करत आहे तर संहार करत आहे. मग आता दृश्य जगत हे कसं आहे तर मिथ्या आहे. मग या मिथ्या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे हे जे तीन देव आपल्या समोर सांगितलेले आहे ते सुद्धा सृष्टी असेपर्यंतच त्यांचं कार्य करणारे असल्यामुळे त्यांना सुद्धा काय म्हणायचं आहे म्हणवत नाही आपल्याला, पण शास्त्राचं सांगणं आहे की जगन मिथ्यात्व जिथं आहे, संपूर्ण ब्रह्मांडात जिथं मिथ्या आहे, जग जिथं मिथ्या आहे, तिथं त्यांना निर्माण करणारे हे तीन देव सुद्धा शेवटी कसे आहेत तर मिथ्या आहेत. मग त्याच्या पलीकडे असणारं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे ते मात्र शाश्वत आहे. आणि ह्या ईश्वरा जोपर्यंत या जगतामध्ये तुम्हाला आम्हाला सत्यत्व दिसत आहे, जाणवत आहे, तोपर्यंत ह्याच देवतांची उपासना करत करत आम्हाला हा काय करायचा असतो तर प्रवास करायचा असतो परमार्थाचा. आणि त्या देवतांप्रमाणे आता या देवता जग निर्माण करतात पण जगतामध्ये अडकत नाही, जगताचं पालन करतात पण मी पालन करता आहे असं स्वतःला समजत नाही, आणि वेळ प्रसंगी त्याचा लयही करतात पण त्या लयाचं त्यांना यत्किंचित सुद्धा दुःखही वाटत नाही. ह्याप्रमाणे जर आम्हाला ते साधलेलं असेल तर हे जग आम्ही ओलांडलेलं नक्की असतं. पण तसं जर नसेल तर मात्र काय आहे, समर्थांनी आपल्याला अंतर्देव निरूपण मध्ये समर्थ म्हणतात की तिन्ही देव जेथून निर्माण झाले, मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात हे तिन्ही देव जेथून निर्माण झाले त्यांचंही एक मूळ आहे आणि ते जे मूळ आहे ते एकमेव अद्वितीय असलेलं असं ब्रह्म नावाचं तत्व आहे. आणि त्या ब्रह्म नावाच्या तत्वापर्यंत तुम्हाला आम्हाला पोचायचं आहे. म्हणून देवतांच्या ठिकाणी सांगितलेला हा भेद सुद्धा तुम्हाला आम्हाला काय करावा लागतो, 5 प्रकारचे भेद आपल्या समोर मांडून ठेवलेले आहेत. जडाजडाचा भेद, जीवाजीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद, ह्या सगळ्या भेदांचं निरसन करत करत एकमेव असं व्यापून असलेलं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे ते तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे तर शोधून काढायचं आहे. आता हे ब्रह्म कशा पद्धतीने सर्वत्र भरलेलं आहे ते सोप्या ओवीमध्ये आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊली सांगतात. सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचिती गा. की हे तत्व जे आहे ते कसं आहे तर सर्वत्र सदा समत्वाने व्यापून भरलेलं आहे, पण त्यांच्यामध्ये आम्हाला जो काही भेद दिसत आहे तो आमच्या बुद्धीतल्या अज्ञानामुळे आम्हाला तो भासत आहे. आता हे अज्ञान दूर केल्यानंतर अभेद तत्व जे आहे ते तुम्हाला आम्हाला कळू शकतं. मग आता हे अज्ञान दूर घालवण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं, अविद्या घालवण्यासाठी ब्रह्मविद्या शिकावी लागते, अज्ञान घालवण्यासाठी आत्मज्ञानच करून घ्यावं लागतं. या पद्धतीने अखंड आणि भेदशून्य असणारं जे परमात्म तत्व आहे ते आपलं मूळचं स्वरूप आहे आणि तिथपर्यंत तुम्हाला आम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे तर पोचायचं आहे. 17वा श्लोक अतिशय छान पद्धतीने इथं आपल्या समोर मांडणी केलेली आहे की हे ब्रह्म कसं आहे तर स्वयंप्रकाश आहे, स्वसंवेद्य आहे, स्वयंप्रकाश आहे. या पद्धतीने त्या ब्रह्माविषयी बोललं जातं की त्याला प्रकाशित करण्यासाठी दुसरं कोणाचीही गरज नसते. तर ते कसं आहे स्वयंप्रकाशी आहे. आता आपल्या समोर उदाहरण दिलेले आहेत की सूर्य आहे, चंद्र आहे, हे सुद्धा त्यांच्या प्रकाशात आपल्या जीवनातले व्यवहार जरी चालत असले तरी सुद्धा ते परप्रकाशित आहेत. तसंच मन आणि बुद्धी यांच्या साह्याने आपल्या जीवनाचे व्यवहार जरी चाललेले असले तरी मन आणि बुद्धी यांना सुद्धा प्रकाशित करणारं असं ते आत्मचैतन्य आहे. आता सूर्य आणि चंद्र जगतामध्ये आहेतच, पण हा सूर्य आहे, हे चंद्र आहे असं ज्ञान करून घेणारा चेतन असल्याशिवाय त्याचं कधी ज्ञान होऊ शकतं का, होऊ शकत नाही. म्हणून सूर्यचंद्राचं ज्ञान सुद्धा चेतनाच्या प्रकाशातच होतं, मनबुद्धीचं ज्ञान सुद्धा या चेतनाच्या प्रकाशातच होतं. अविद्या, सूर्य, चंद्र
हे कार्य आहे. ईश्वर जो आहे तो कारण आहे आणि या कार्य आणि कारणाच्या पलीकडे असणारं असं ते आत्मतत्व आहे. कार्य आणि कारणाच्या पलीकडे असलेलं ज्ञान घन आणि जाणण्यासारखं फक्त ते एकच आहे. या सृष्टीमध्ये अनेक विध पदार्थ आहेत. चेतन आहेत, अचेतन आहेत, ग्रह आहेत, तारे आहेत. ते किती म्हणून या सृष्टीतल्या गोष्टी आम्ही जाणण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यासाठी आम्हाला आयुष्य पुरणार नाही. पण आपल्या समोर मांडणी आहे मुंडक उपनिषदातली की असं एक कुठलं तत्व आहे की ते जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं आणि ते जे तत्व आहे त्याला स्वयंप्रकाशी ब्रह्म असं म्हणतात. आता शुद्ध ज्ञान जे आहे ते या आत्म्याचं स्वरूप आहे आणि जीवाने जे जाणावयाचं आहे ते त्यांनी तेच शुद्ध ज्ञान जाणून घ्यायचं आहे. तेच पारमार्थिक आपलं काय आहे तर ध्येय आहे की एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं. असं जे तत्व आहे त्यालाच परमात्म तत्व, ब्रह्म, आत्मा, मुख्य देव असं म्हणतात. आणि म्हणून तेच जाणण्याचा ह्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. दासबोधामध्ये समर्थ आपल्याला सांगतात, झाले साधनेचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले. की सर्व साधनांची सफलता कशात आहे तर निर्गुण परब्रह्म अंतरी बिंबण्यात आहे. या संसारात तुम्ही आम्ही जन्म घेऊन आलेले आहोत. त्या संसारात सफलता कशाची आहे मानवी देहाची तर ते निर्गुण परब्रह्म जे आहे ते अंतरी बिंबवण्यातच संसाराची सफलता आहे आणि साधनेची सुद्धा सुफलता त्याच्यामध्येच आहे की ते निर्गुण निराकार परब्रह्म जे आहे ते ह्याच देहात असताना तेच मी आहे असा अनुभव घेणे याला जीवनाची सार्थकता असं म्हणतात. या जगामध्ये लक्षावधी वस्तू आहेत. त्या सगळ्या लक्षावधी वस्तूंचं आम्ही ज्ञान करून घेतलं तरी त्यामुळे आमच्या जीवनाला सार्थकता प्राप्त होईल असं मात्र मुळीच नाही. पण आत्मस्वरूपाचं ज्ञान वेदांताच्या तत्वज्ञानाने संतांच्या संगतीत बसून कितीही अवघड वाटलं तरी सातत्याने समजून घेत घेत विवर्ता विशेषा विशेष याप्रमाणे जर ते करण्याचा प्रयत्न करून घेतला तर मात्र तुमच्या आमच्या जीवनाला अर्थपूर्णता प्राप्त होते. डॉक्टर काका एका लेखामध्ये म्हणतात की मानवी जीवनाचा जो व्यक्तिमत्व विकास आहे त्या व्यक्तिमत्व विकासाचं सगळ्यात उंच अशी पायरी किंवा उंच असं ध्येय जर काय असेल तर आत्मज्ञान प्राप्त करून घेणे. आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेल्या जीवाचं व्यक्तिमत्वाचा पूर्णपणे विकास झालेला असतो. व्यक्ती म्हणून जन्माला येतो पण ब्रह्म म्हणूनच काय करतो तर पूर्णपणे आयुष्यामध्ये जागं होऊन जीवन जगत राहतो. आता इथं आपल्या समोर काय म्हटलेलं आहे की ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमस परमुच्यते. की आता आपल्या ज्ञानेंद्रियांना 5 ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने आपल्याला विषयांचं ज्ञान होतं. मग या 5 विषयांना जाणणारे जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना उपनिषदामध्ये सुद्धा ज्योती म्हटलेलं आहे की त्यांच्या प्रकाशामध्ये आपल्याला विषयांचं काय होतं तर ज्ञान होतं. आता डोळ्याने आपल्याला रूप दिसतं, कानाने आपल्याला शब्द ऐकू येतो, त्वचेने आपल्याला स्पर्शाचं ज्ञान होतं, त्यानंतर गंधाचं ज्ञान आपल्याला नासिकेने नाकाने होतं आणि चवीचं ज्ञान आपल्याला रसनेने होतं. आता या 5 ज्ञानेंद्रियांना ज्या वेळेला बाहेरच्या विषयांचं ज्ञान होतं त्यावेळेला ते फक्त ज्ञानेंद्रियांमुळे होतं का असा जर आपण विचार केला तर लक्षात येतं की 5 ज्ञानेंद्रियांना होणाऱ्या ज्ञानाच्या मागे मनाचं असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांना मन प्रकाशित करतं आणि मन ज्या वेळेला त्या ज्ञानेंद्रियांसोबत तिथं पोहोचतं त्यावेळेला त्या ज्ञानेंद्रियांना ज्ञान होतं. म्हणजे ज्ञानेंद्रियांना विषयाचं ज्ञान होतं, ज्ञानेंद्रियांना मनामुळे ज्ञान होतं. आता मनाला जरी ज्ञान झालेलं असलं तरी मन आता 5 विषयांची ज्योती ज्ञानेंद्रिय आहे, ज्ञानेंद्रियांची ज्योती मन आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता मनाने विषयाचं जरी आपल्याला ज्ञान झालेलं असलं
तरी बुद्धी जोपर्यंत ते निश्चयात्मक आपल्या ठिकाणी करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टींचा भोग सुद्धा घडत नाही किंवा आपण ते घेण्याचा प्रयत्न करत नाही. मग जोपर्यंत तिथं बुद्धी मनाबरोबर नसते तोपर्यंत त्या विषयाचे स्पष्ट असे ज्ञान आपल्याला आतमध्ये होत नाही किंवा स्थायी स्वरूपात ज्ञान त्याचं होत नाही की हे चांगलं आहे का वाईट आहे, कर्तव्य रूप आहे का अकर्तव्य रूप आहे, घेण्यायोग्य आहे का त्यागण्यायोग्य आहे. हे जे मनाचे आपले खेळ चाललेले असतात त्याच्यावर बुद्धीचा निश्चयात्मक निर्णय झाल्याशिवाय आपल्याला पुढचं काही होत नाही. म्हणून या बुद्धी मनाचं प्रकाशक कोण आहे तर मनाचा प्रकाशक जे आहे ते बुद्धी आहे. आता इथेही पुढे अजून आपल्या समोर एक मांडणी आहे की आता बुद्धीने आपल्याला हे चांगलं वाईट सगळं कळलेलं आहे. आता बुद्धीने हे सगळं जरी कळलेलं असलं तरी सुद्धा या बुद्धीच्या मागे सुद्धा एक स्व आहे म्हणजे अहमचं स्फुरण आहे. ते अहमचं स्फुरण त्यालाच कर्ता असं म्हटलेलं आहे. त्यांनी जोपर्यंत ठरवलेलं नाही हे करायचं किंवा नाही तोपर्यंत पुढे ते आपल्याला आचरणात आणता येत नाही किंवा त्या ज्ञानाला धारण करण्याची शक्ती सुद्धा स्व जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत आपल्याला करता येऊ शकत नाही. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की त्या बुद्धीचं सुद्धा ज्योती कोण आहे तर स्व म्हणजे चिदाभास म्हणजे त्या ठिकाणी जीवात्मा आहे. आणि आता या जीवात्म्यालाही जो प्रकाशित करतो, जीवात्म्याच्या ठिकाणी जे अहमचं मूळ स्फुरण आहे, पहिलं स्फुरण आहे, ते स्फुरणही ज्याच्या प्रकाशामध्ये प्रकाशित होतं असं ते आत्मा नावाचं तत्व आहे. आणि तिथपर्यंत साधकाला विचाराने दुसरा कुठलाच मार्ग त्या परब्रह्मरूप मीला ओळखण्याचा नाही. त्या ठिकाणी दुसरं कुठलंही कर्माने किंवा ह्याच्याने ते ज्ञान होणे शक्य नाही. वस्तुसिद्धीर विचारेण न कश्चित कर्म कोटीभी असं आपल्या समोर शंकराचार्यांची मांडणी आहे की हजारो कर्म केले तरी सुद्धा ह्या पद्धतीने आत्मज्ञान होऊ शकत नाही. फार तर निष्काम भावनेने केलेलं कर्म आणि निष्काम भावनेने केलेली उपासना, चित्ताची शुद्धी आणि चित्ताची शांती जी आहे ती आपल्याला करून देतात, जी आत्मज्ञानाची पूर्वतयारी म्हणून आपल्याला त्याची सुद्धा गरज आहे. पण आता चित्त शुद्धही झालं, चित्त शांतही झालं, पण चित्ताला स्वतःच्या स्वरूपाची जर जाण आली नाही तर ते कुठंतरी काहीतरी अर्धवटच राहून जातं. आणि म्हणून चित्ताचा चैतन्यात लय झाला पाहिजे असं आपल्या समोर मांडणी आहे. आता या स्वचा प्रकाशक सुद्धा कोण आहे तर या स्वचा प्रकाशक तो आत्मा आहे, चैतन्य गण परमात्मा आहे. म्हणजे चिदाभासाचा प्रकाशक सुद्धा कूटस्थ चैतन्य आहे. आणि तो कूटस्थ चैतन्य जो आहे तोच आत्मा आहे आणि तोच मी आहे. इथपर्यंत आपल्याला वैचारिक प्रवास जो आहे तो करावा लागतो. खूप छान एक डॉक्टर काकांचं गीत आहे की आत्मज्योत आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये अखंड तेवणारी आहे. आपण पाहतो पा दिवाळीच्या वेळेला एक एक पणत्या लावतो, दारासमोर आपल्याला त्या लावायच्या असतात. म्हणून सगळ्या पणत्या ज्या वेळेला प्रकाशित होतात त्यावेळेला मात्र आपल्याला लक्षात येत नाही की पहिली कुठली पणती आहे की जिच्यामुळे आपण बाकीच्या सगळ्या पणत्या लावलेल्या आहेत. मग या ठिकाणी सुद्धा तसंच होतं की प्रकाशित होणाऱ्या पदार्थांमध्ये जीवात्मा अडकत जातो आणि याचा प्रकाशक नेमका कोण आहे ते मात्र आपण विसरून जातो. आणि म्हणून प्रकाशित होणाऱ्या गोष्टींकडून त्याचं प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाकडे नजर वळवणे याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक सुंदर व्याख्या या ठिकाणी तुम्हाला आम्हाला करून घेता येते. आता हे ज्ञान होण्यासाठी आपल्याला हे बाहेरचं ज्ञान कशा पद्धतीने होतं, हे आतलं ज्ञान आपल्याला कशा पद्धतीने होतं ह्या पद्धतीचा विचार करावा लागतो. बाहेरचं ज्ञान ज्या वेळेला आपल्याला होतं त्यावेळेला वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती अशा दोन गोष्टींची आवश्यकता असते असं आपल्या समोर मांडणी आहे. वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती. फलव्याप्ती म्हणजे ज्याचं ज्ञान होतं ते, आणि वृत्ती व्याप्ती म्हणजे इंद्रियांच्या द्वारे चिदाभास वृत्ती तिथपर्यंत पोहोचते.
अंतःकरणामध्ये त्या त्या गोष्टीचं ज्ञान करून देते, त्यावेळेला ती वृत्तीव्याप्ती होते. आणि वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती एकत्र आल्या की तो बाहेरचा पदार्थ जो आहे तो तुम्हाला आम्हाला कळतो. पण आत्मज्ञान होण्याच्या वेळेला थोडासा किचकट विषय आहे, तीनदा ही गोष्ट समजून घ्यावी लागते, पण एकदा कधीतरी या गोष्टी कानावरून आपल्या गेल्या पाहिजेत. म्हणून त्याची मांडणी की बाहेरचे पदार्थ पाहताना वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती दोन्हीचीही काय आहे तर गरज आहे. म्हणजे बाहेरच्या पदार्थाला पूर्णपणे ज्या वेळेला अंतःकरण वृत्ती व्यापते आणि ती गोष्ट लक्षात येते त्यावेळेला तिथं फलव्याप्ती असं म्हटलेलं आहे. चिदाभासाला झालेलं त्याचं ज्ञान याला फलव्याप्ती असं म्हटलेलं आहे. पण ज्या वेळेला आत्मदर्शन घ्यायचं आहे त्यावेळेला फलव्याप्तीची गरज नाही असं सांगितलेलं आहे. कारण चिदाभास मुळातच चैतन्य रूप आहे, फक्त त्याने बुद्धीचा त्याग केला की ते चैतन्य चैतन्यातच मिसळून जातं आणि म्हणून त्या ठिकाणी फक्त वृत्ती व्याप्तीची गरज आहे, फलव्याप्तीची नाही. ह्या पद्धतीची मांडणी आत्मदर्शन घेण्यासाठी सांगितलेली आहे. आता सोप्या भाषेत जर संतांचं जर वचन ऐकले तर आपल्याला लक्षात येतं की हे वृत्तीव्याप्ती फलव्याप्ती चिदाभास कुटस्थ चैतन्य काय आहे तर पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. समर्थ किती सोप्या भाषेत आपल्याला सांगतात की जीवात्म्यानी स्वतःला देहात्मा प्राणात्मा असं न समजता जर मी ब्रह्मात्मा मी कुटस्थ चैतन्य आहे मी आत्मा आहे असं जर त्यांनी स्वतःला समजलं तर त्याला तिथल्या तिथंच बुद्धी निश्चयाने आत्मज्ञान होऊ शकतं. आता हजारो निश्चय करणारी आमची बुद्धी मी ब्रह्म आहे किंवा मी आत्मा आहे असं सोहम साधना रोज करूनही का निश्चय करत नाही तर हा निश्चय करण्यासाठी शुद्ध सत्वगुणाची आवश्यकता असते आणि जोपर्यंत अंतःकरण शुद्ध सत्वगुणांनी व्याप्त होत नाही तोपर्यंत हा निश्चय होत नाही. रजोगुणाचे निश्चय मात्र भरपूर होतात, तमोगुणाचे निश्चयही होतात, परंतु सत्वगुणाचा हा जो निश्चय आहे की ते ब्रह्म मी आहे ते मात्र त्या ठिकाणी होऊ शकत नाही. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. की ती ब्रह्मनिष्ठा पूर्ण चित्ताला राखता आली पाहिजे आणि ते ब्रह्म आहे असं शुद्ध पुण्य गाठी असल्याशिवाय शास्त्रावर आणि संत वचनांवर गुरुवचनावर सुद्धा पूर्ण विश्वास बसू शकत नाही. करतो आपण अनुग्रह घेतो, गुरुही करतो, पण गुरूंच्या वचनांवर पूर्ण विश्वास मात्र असतो किंवा श्रद्धा असते निष्ठा असते असं मात्र होत नाही. ते कधीतरी कमी जास्त तुमच्या आमच्या ठिकाणी होतच राहतं आणि त्याला कारण काय आहे तर रजोगुणाचं जे चांचल्य आहे ते मनामध्ये भरपूर असल्यामुळे तो निश्चय आमचा जो आहे तो कमी होत राहतो किंवा कमी जास्ती होत राहतो. मग बुद्धीचा 100% निश्चय होण्यासाठी काय करावं लागतं तर शास्त्रावर श्री गुरूंवर देवावर काय ठेवावी लागते तर श्रद्धा ठेवावी लागते, निष्ठा वाढवावी लागते आणि निश्चयानेच ते ज्ञान होणार असल्यामुळे निश्चयात्मक वृत्तीसाठी व्रत वैकल्ये तुम्हाला आम्हाला सांगितलेले आहे. एकादशीचं व्रत करा असं ज्या वेळेला आपल्याला श्री गुरु सांगतात किंवा आपण असं या पद्धतीने एखादं व्रत करतो त्यावेळेला एकादशीच्या दिवशी कितीही चमचमीत पदार्थ घरात जरी झाले तरी आज माझं एकादशीचं व्रत आहे असं लक्षात ठेवून आपण त्या पदार्थांकडे त्यांच्या दिसण्याकडे त्यांच्या वासाकडे दुर्लक्ष करतो आणि तो व्रत मनापासून करण्याचा प्रयत्न करतो. मग असे व्रत वैकल्य करत गेलं तर अंतःकरणाची निश्चयात्मक वृत्ती जी आहे ती तुमची आमची वाढीला लागते आणि म्हणून काही व्रत वैकल्य जे आहेत ते करायचे. आता हे व्रत वैकल्य करत असताना सुद्धा तुकाराम महाराज आपल्याला एक छान व्रत सांगतात. आता हाची नेम एकच नेम आहे. काय नेम आहे बैसलो शेजारी गोविंदाच्या की गोविंदाच्या शेजारी बसलेला आहे आणि आता इथून परत माघारी फिरणे नाही. आता ही आत्मज्योतीपर्यंत म्हणजे इंद्रियांच्या ज्योतीपासून आत्मज्योतीपर्यंतचा जो आपल्याला प्रवास करावा लागतो त्याला साधना असे म्हणतात. ही आत्मज्योत कशी आहे तर अंतःकरणामध्ये शांतपणे अखंड तेवणारी आहे.
अखंड तेवणारी आहे आणि ती तेवणारी असल्यामुळे आमच्या इंद्रियांना, आमच्या मनाला, आमच्या जीवाला काहीतरी कळत चाललेलं आहे, कशाचं तरी ज्ञान होत चाललेलं आहे. म्हणजे होणाऱ्या प्रत्येक ज्ञानाच्या मागे हा आत्मप्रकाश जो आहे तो अखंड असणारा आहे. आत्मप्रकाश म्हणजेच ज्ञानप्रकाश. समर्थांची एक छान ओवी आपल्या समोर आहे. अंतरी जे जे कळत जाते त्यास ज्ञान प्रकाश ऐसे म्हणजे. कारण ज्योतीचा प्रकाश म्हटलं की आपल्याला चंद्र सूर्याचा प्रकाश माहिती आहे, उजेड. त्यानंतर लाईट लावतो आपण, त्याचा प्रकाश म्हणजे त्याचाही उजेड. मग आता इथं उजेड म्हणजे नेमका काय आहे, तर इथला उजेड म्हणजे आतमध्ये कळणं. व्यवहारात आपण म्हणतो काय पडला का उजेड, म्हणजे इथं पडला का, म्हणजे बुद्धीत पडला का उजेड. आता उजेड शब्दाचा अर्थ आहे कळणं. या ठिकाणी की कळलं का तुम्हाला, हे पूर्णपणे कळलं की त्याला म्हणायचं उजेड पडला. मग या ज्ञानाचा प्रकाश पडायचा असेल तर ज्ञानघन असणारे श्री गुरु आहेत, संत आहेत, शास्त्र आहे, त्यांचा वारंवार अभ्यास करून आपल्याला तिथपर्यंत नक्की पोहोचता येतं. मग चिदाभासाच्या रूपाने हे ज्ञान जे आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये चिदाभासाच्या रूपाने विशेषत्वाने असून आत्मरूपाने सामान्य आहे. की प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आधी हे सामान्य असणारं ज्ञान जे आहे, ज्ञानघन तत्व जे आहे ते आहेच आहे. समर्थांची अजून एक ओवी आपल्या समोर आहे. प्रगट रामाचे निशाण आत्मा राम ज्ञानघन विश्वंभर विद्यमान भाग्ये कळे. की या संपूर्ण विश्वामध्ये हे आत्मा नावाचं जे तत्व आहे, ज्ञानघन नावाचं जे तत्व आहे ते पूर्ण विश्वामध्ये व्यापून भरलेलं आहे. पण तेच तत्व माझ्याही आतमध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी भाग्य लागतं. आता हे भाग्य कुठलं असतं, नाहीतर व्यवहारामध्ये भाग्याच्या आपल्या ज्या कल्पना आहेत त्या वेगळ्याच आहेत. सगळं जीवन व्यवस्थित चाललेलं आहे, पैसा अडका कुठेही कमी पडलेला नाही, मुलं बाळ छान शिकलेले आहेत, सुना सुद्धा चांगल्या आहेत, ही आमच्या भाग्याची परिसीमा झाली व्यवहारातल्या. पण यातली एकही गोष्ट जर बिघडली तर आमचा आनंद जो आहे तो पूर्णपणे जीवनातला रस निघून गेल्यासारखा होतो. मग आता याला पूर्णानंद म्हणता येईल का, तर म्हणता येणार नाही. आणि म्हणून समर्थ आम्हाला म्हणतात, परम मूर्खा माझी मूर्ख प्रपंची जो मानी सुख. या प्रपंचामध्ये असं पूर्ण सुख कधीच मिळण्याची शक्यता नाही. मग ही सुखरूपता आमच्या चित्ताला कशामुळे प्राप्त होईल, तर स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यामुळे. कारण ते स्वस्वरूप जे आहे त्यालाच सुखरूप तत्व, आनंदघन तत्व असं म्हणतात. आणि ते एकदा प्राप्त झाल्यानंतर बाहेर सुख शोधण्याची प्रवृत्ती जी आहे ती, ज्याला ते सुखरूप तत्वाची ओळख झालेली आहे त्याची कमी कमी होत जाते. जितकं बहिर्मुख वृत्ती कमी तितकं तो सुखासाठी स्वावलंबी होतो. आणि मग हा परमार्थ मार्ग आम्हाला सगळ्यात महत्वाचं काय शिकवत असेल तर सुखासाठी स्वावलंबी होणे. बाकी सर्व गोष्टीसाठी आम्ही परावलंबी असतो व्यवहारामध्ये, पण इथं सुखासाठी स्वतःला पूर्ण स्वावलंबन शिकवण्याचं काम जे आहे ते हे परमार्थशास्त्र करतं. आणि म्हणून परमार्थशास्त्राचा अभ्यास करायचा. मग आता चिदाभासाच्या साह्याने शेवटी हे आत्मज्ञान सुद्धा कोणाला झालं असं म्हणण्याची पद्धत आहे, तर चिदाभासाला झालं असं म्हणण्याची पद्धत आहे. म्हणून या विशेषाच्या साह्याने सामान्याचा अनुभव घ्यावयाचा असतो. सामान्य म्हणजे ज्ञानप्रकाश, ज्ञानघन असणारा परमात्मा, आणि विशेष म्हणजे आमच्या ठिकाणी असणारं जीवत्व, आमच्या ठिकाणी असणारा चिदाभास. आणि ह्या अध्यायाच्या भाषेत बोलायचं झालं तर क्षेत्रज्ञ जो आहे त्यांनी क्षेत्राचा उपयोग करून या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जो प्रकाशित करतो असा जो क्षेत्रज्ञाच्या पलीकडे असणारा जो परमात्मा आहे त्याचं ज्ञान करून घेणे याला परमार्थ सिद्धी असं म्हणतात. आणि आपण आता 17व्या श्लोकापर्यंत आलेले आहोत. जय जय रघुवीर समर्थ.